जय हिंद सर्वांना. तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ महिला प्रवर्गासाठी आहे. तर ज्या महिला प्रवर्गाने पुणे सिटीला ग्राउंड दिलेला आहे, तर ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, कॅटेगरीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, ओपनचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर सर्व काही पॉईंट्स तुमचे या व्हिडिओच्या मार्फत तुमचे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. समोरच्या पुणे सिटीच्या ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या मी तुमच्यापर्यंत अचूकपणे देत असतो. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता महिला प्रवर्गांचं ग्राउंड एकूण 6 दिवस झालेलं आहे, जे की 16, 17, 18, 20, 21 आणि 23 अशा 6 दिवस महिला प्रवर्गाचा पुणे सिटीला ग्राउंड झालेला आहे. तर एकूण किती महिलांनी ग्राउंड दिला, तर 11,703 मुलींनी तिथं ग्राउंड दिलेला आहे. तर त्यामध्ये पात्र किती आहे, 25च्या वरची, ज्यांना 25च्या वरती मार्क आहे ते तशा मुली किती आहे, तर 6,669 इतक्या मुली तिथं 25च्या वर ज्यांना मार्क आहेत तितक्या 6,669 इतके मुली आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता ओपनच्या जागा किती आहे पुणे सिटीला महिलांच्या, तर 177 इतक्या जागा आहेत. तर 177 जागांसाठी एकूण मुली किती घेणार आहे, तर 1770 इतक्या मुली तिथं आपल्या लेखी परीक्षेसाठी 1770 इतक्या मुली तिथं घेणार आहे. तर आता आपल्या समोर एक पीडीएफ आलेली आहे. तर पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबतच आता 1770 इतक्या मुली तिथं घेणं आहे. तर 1770 मुली आता समोरच्या पीडीएफ मध्ये आपल्याला किती दिसत आहे, तर 39 मार्कांवरती ओपनची मेरिट ही लागत आहे. पुणे सिटीची महिलांची ओपनची मेरिट 177 जागांसाठी 39 मार्कांवरती मेरिट तिथं लागत आहे. तर यामध्ये आता 177 जागांसाठी एकूण मुली किती घेतल्या जात आहे, तर 2358 इतक्या मुली तिथं ओपनच्या जागा 177 जागांसाठी 2358 मुली तिथं पात्र करणार आहे, लेखी परीक्षेसाठी बसणार आहे. त्याच्यानंतर उरल्या शिल्लक मुली किती राहिलेल्या आहेत, तर समजा आता 6,669 वजा 2358 म्हणजे 4311 इतक्या मुली तिथं शिल्लक राहिलेल्या आहेत. तर 4311. तर आता कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ईडब्ल्यूएस, आता आपण बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मेरिट बघत आहे की ईडब्ल्यूएसचं कशा प्रकारे लागलं, एससीबीसीच्या कशा प्रकारे लागलेलं आहे. तर ईडब्ल्यूएस, एससीबीसी या कॅटेगरीचं मेरिट हे बऱ्यापैकी समजा 25-26 मार्कावर पण येऊ शकते, पण सर्व कॅटेगरीचं मेरिट हे 25-26 मार्कांवर येऊ शकत नाही, कारण की एनटीसी कॅटेगरी असो, ओबीसी असो, या कॅटेगरीचं मेरिट आपण इतर जिल्ह्यांच्या कट ऑफ मध्ये बघत आलेलो आहे की हाय लागलेला आहे. तर आता जर आता या ईडब्ल्यूएस वगैरे जर ह्या कॅटेगरी सोडल्या, तर इतर ज्या कॅटेगरी आहेत तर 28 ते 32च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही फिक्स म्हणजे भरपूर प्रमाणात तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अभ्यास सोडू नका, अभ्यासात खंड पडू देऊ नका, अभ्यासात फक्त सातत्य ठेवा. तुम्ही 28 ते 32च्या दरम्यान जरी तुम्हाला मार्क्स असतील तरीही तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसणार आहे. तर हा इतकं कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे 39 मार्कांवरती आपलं ओपनचं मेरिट महिला प्रवर्गाचं लागणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी ह्या 28 ते 32च्या दरम्यान येऊ शकतात. तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे समोरच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.